मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली प्रियाच्या शाळेत जातात. तिथे गेल्यावर त्यांना प्रियाचे खरे डिटेल्स सापडतात. दुसरीकडे घरात प्रिया चपात्या करत असते. त्यावरून कल्पना तिची खिल्ली उडवते. पुढे सायली आणि अर्जुनला प्रियाचा खोटेपणा लक्षात येतो. प्रिया ही तन्वी नसून बबली आहे आणि यामध्ये महिपत आणि नागराचा हात असल्याचं त्यांना समजतं. सायली म्हणते प्रिया ही तन्वी नसून बबली आहे. त्यावर अर्जुन म्हणतो हा नागराजचा खूप मोठा प्लॅन आहे. आपण घरात जाऊन प्रियाला जाब विचारू. मात्र पुरावे नसल्यामुळे सायली त्याला अडवते. प्रियाला मैनावतीचा दुसऱ्या फोनवरून फोन येतो. प्रिया स्पीकरवर फोन ठेवते. मैनावती तिथून बोलायला लागते. लक्षात येताच प्रिया फोन ठेवते. कल्पनाला संशय येतो. सायलीला प्रतिमाचा फोन येतो. प्रतिमा सायलीला म्हणते एखाद्या आईला तिच्या मुलीबद्दल जे जे वाटेल ते मला तन्वीबद्दल वाटत नाही आणि हे तिचा खोटेपणा उघड पडला तेव्हापासून नाही तर मी या घरात जेव्हापासून आहे तेव्हापासून मला काहीच वाटत नाही. कधी कधी वाटतं आम्हा दोघींमध्ये काही नातं आहे की नाही. सायली प्रतिमाला समजावते. मी तन्वीसोबत जास्त वेळ घालवून आमच्यात नातं निर्माण होईल असं प्रतिमा सायलीला म्हणते. सायलीही त्याला होकार देते. अर्जुनला त्याच्या क्लायंटचा फोन येतो. त्यामुळे तो निघतो. प्रिया मैनावतीला फोन करून सुनावते. पुढे अस्मिता गणपती स्तोत्र म्हणत असते. सचिनला त्याचं वॉलेट सापडत नसतं. त्यामुळे त्याची चिडचिड होत असते. अस्मिता त्याला वॉलेट शोधून देते. सचिनकडे पैसे नसल्यामुळे तो अस्मिताला इमोशनल ब्लॅकमेल करतो. अस्मिता सचिनला तिचं क्रेडिट कार्ड देते. पुढे अर्जुन कामासाठी पोलीस स्टेशनला जातो. तिथे त्याला नागराज भेटतो. सुभेदार बसून अस्मिताच्या बाळाबद्दल बोलत असतात पण सचिनचं लक्ष नसतं. सचिनला साक्षीचा फोन येतो पण तो खूप चिडचिड करतो. सचिन उठून निघतो. अस्मिताला खूप वाईट वाटतं. सायली तिला समजवते. नागराज प्रियाला फोन करून ब्लॅकमेल करतो. आता उद्याच्या भागात नेमकं काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. धन्यवाद.